काय बदल वाटतो बा या 3 महिन्यामध्ये त्या ऊसामध्ये काय बदल तुम्हाला काय जाणून दिसतंय? त्याच्यापेक्षा एक नंबर खर्च कमी हां आणि पीक जोमात. पहिला खर्च जास्त आणि पीक कमी. हां त्याच्यापेक्षा हे अनुभव चांगला आहे. आता आपण पाहू शकतो फुटवा एकायला काय 1 2 3 नाही 5 6 7 8 9 10 11 12 13 7 ते 7 डोळं फुटवे 6 फुटव्याच्या वर वाढत नव्हते. 7 ते 7 म्हणजे लय झालं. मग आज डबल प्रमाण 16 फुटे म्हणजे डबल प्रमाण झालं. आणि तेही कमी कालावधीमध्ये. नाव आणि पत्ता सांगा. एकनाथ पुंडलिक देता, गाव वाघापूर, तालुका बुधवार, जिल्हा कोल्हापूर. तुमच्या आज वाघापूर गावामध्ये आपण बरोबर. आणि हा तुमचा ऊसाचा प्लॉट आहे. हा. कधीची लागण? 1 जानेवारी. 1 जानेवारीची लागण आहे, बरोबर. म्हणजे आज जवळजवळ 3 महिने पूर्ण झाले. हां. आता ऊस शेती किती वर्षापासून करताय तुम्ही? शेती 20 वर्षापासून करतो. म्हणजे 20 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ऊस शेतीचा. हा. आणि ह्या वर्षी जो आपण नव्याने आता हा प्लॉट घेतलाय समजा, काय बदल वाटतो बा या 3 महिन्यामध्ये त्या ऊसामध्ये काय बदल तुम्हाला काय जाणून दिसतंय? त्याच्यापेक्षा एक नंबर खर्च कमी हां आणि पीक जोमात. पहिला खर्च जास्त आणि पीक कमी. हां त्याच्यापेक्षा हे अनुभव चांगला आहे. इथून पाठीमागे येत नसायचा का? असा येत अडचणी नव्हता. येतात? असा येत नव्हता ऊस. हां हां म्हणजे असा म्हणजे कसा बा नेमकी आता? इतका फुटवा नसायचा. एवढा फुटवा नाही आणि परत एवढी उंची नाही. हां हां म्हणजे ह्या कालावधीत एवढ्या 3 महिन्यात हां हां. त्याच्यापेक्षा हे बरा आहे. तर आता ही लागवड जेव्हा तुम्ही केली समजा लागण ऊसाची, ही रोप लावलंय की डोळा पद्धती? डोळा पद्धत आहे. डोळा पद्धती. आता आपण पाहू शकतो फुटवा एकायला 1 2 3 नाही 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे काही ठिकाणी 13 काही ठिकाणी 7 ते 7 डोळं फुटवे 6 फुटव्याच्या वर वाढत नव्हते. 7 ते 7 म्हणजे लय झालं. मग आज डबल प्रमाण 16 फुटे म्हणजे डबल प्रमाण झालं. डबल. आणि तेही कमी कालावधीमध्ये. आणि 15 गुंठ्याला तुम्ही या वर्षीच एसबीटीचे कृषी धन ते खत वापरले जमिनीमध्ये, बरोबर. किती खर्च केला असेल 15 गुंठ्यावर खतांवर? 5,000. एवढं 5,000 म्हणजे आळवणी 5,000. म्हणजे खत बेसल डोस आणि आळवणी असं सगळं मिळून 5,000-1,000पर्यंत खर्च झाला. 1 महिन्याचे 1-1.5 महिन्याचे एक शेजारी आपण तो प्लॉट बघतो आता. ह्या जे ज्वारीचे ताट आहे त्याचा खालचा वेगळा प्लॉट आहे, बरोबर. आणि तो 1 महिना अगोदरची लागण होती, बरोबर आहे. आणि तुमची 1 महिना लेटची आहे. पण आज जर ग्रोथ जर बघितलं त्या प्लॉटच्या जवळजवळ हा प्लॉट आला. म्हणजे महिन्याचा गॅप भरून काढलाय, बरोबर आहे. आणि जे केलंय तुम्ही बुवा या पिकाला, तर समाधानी आहात का? समाधान म्हणजे आनंद आहे बुवा. आनंद. आणि ते पण मला काय म्हणायचं, मक्याचं पीक तरी खाणार आहे, बरोबर. अहो कसली कणसं आल्यात, बरोबर. खरंच नाही काय ह्या खतावर ह्याच खतावर आलेला काय नाही. दुसरं खत तुम्ही सांगितलं सिंगल युरिया टाका नाही तर ते बघा ते केमिकलवरला बी मका आणि हे बी समोर जवळच्या जवळ आहे. हा जो प्लॉट आहे आपला, हा वरचा 5 गुंठ्याचा प्लॉट आहे, बरोबर. असा सगळा मिळून 15 गुंठे. आता ही तुम्ही शेजारी मका टोकन केली, बरोबर. त्या ऊसा बरोबरचाच आहे का? आज त्याला म्हणजे याच्या व्यतिरिक्त तो ऊसाला खत आहे तेच याला आहे. आज मकाचं जर हे बघा, हे 2 ताट आहे वर आलेले, बरोबर. किती कणस लागले? 1 2 इकडे 1 तिसरं निघतंय, बरोबर. इकडं पण बघा 1 2 3 आणि 4 आहे. त्याच्या 2 मोठे खाली अजून छोटे बारीक आहे. म्हणजे काही ठिकाणी 4 काही ठिकाणी 3 कणस आहे, बरोबर. आज पूर्ण शेंड्यापर्यंत बघा, पूर्ण शेंड्यापर्यंत दाण्यांनी भरलेले ते, बरोबर आहे. अजून तयार नाही झालं ते, मॅच्युअर नाही झालं. पण म्हणजे आणि दाणे पण किती आकर्षक आहे त्याच्यामध्ये, बघा चमक वगैरे. टच भरलेले कणीस. अजून हात चवीला बी त्या पद्धतीने. आज पानं जर बघितले, पानं बघा रुंदी एकदम हिरवगार असं, बरोबर की नाही. आणि साहेब दुसरी गोष्ट, आता धाड आमचं रासायन खतावलं ढोरं काही नाहीत, हे फोडून खात्यात. हा मऊसूद म्हणजे आहे. एवढं मऊसूद आणि गोड लागतंय. खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद.